बातमी आहे अमरावतीतनं। अमरावतीच्या उपराई गावातील सरपंच नीरज नागे यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे। घरकुल योजनेमध्ये नाव न आल्यामुळे काही संतप्त ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा आरोप सरपंचांनी केलाय। तर ग्रामपंचायतीत बाळासाहेबांचा फोटो लावल्यामुळे आपल्याला टार्गेट केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान मंगळवारी 10 ते 15 जणांकडून झालेल्या मारहाणीनंतर सरपंच नीरज नागे गंभीर जखमी झालेत। त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। त्यांचा वाद माझ्यासह जुना आहे। मी जेव्हापासून सरपंच झालो, एक हिंदू सरपंच झाला आणि मी स्वर्गीय हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे। बाबा जेव्हापासून मी बाळासाहेब ठाकरे गेले 20 वर्षापासून ग्रामपंचायतमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता, परंतु मी आल्यावर तिचा फोटो लावला म्हणून तिथील सदस्य, त्याचा पती आणि तंटामुक्तीचा अध्यक्ष अब्दुल जलील हा कायमच बाळासाहेबांच्या फोटोला आणि मला टार्गेट करत होता। त्यापासूनच मोठ्या प्रमाणात तो माझ्याशी हिंसक असा वागत होता। माझा एक हिंदू म्हणून माझा दोष करत होता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।